पहिला चेंडू प्ले बॅकफूट जाऊन फक्त हलक्या त्याने स्टिअर केलेल्या चेंडूला धावबादची संधी निर्माण झालेली आहे तिथे, पण सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे बॅटर महेश आणि दीपक. कुठल्याही प्रकारचा धोका नाही. पहिल्या चेंडूवर एक धाव पूर्ण करताना सिंगलने ऑफ द मार्क. वेलकम भारत मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. वातावरणामध्ये आज कमालीचा बदल बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गजानन राईट आर्म ओव्हर द विकेट. स्टेप मध्ये चुकतोय. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. मिस टाइम फटका. आयष्टी रक्षक झेपावतोय. झेल टिपलेला आहे. पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. दीपकला परतीचा प्रवास करावा लागेल. पहिली सफलता पहिले यश मिळवून देतोय गजानन. आपल्या संघाला दीपकच्या रूपामध्ये पहिला धक्का दिलेला आहे. जोर का झटका धीरे से लगे आणि पाहत आपण पहिला फलंदाज बाद होते दीपक. दीपकला खातही न खोलता तंबूमध्ये पाठवलेलं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना निश्चितच आपल्याला बघायला मिळेल. एक लक्षात घ्यायचं आहे, फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज लगेचच रेडी तयार राहायचं आहे. चला हरकत नाही. फलंदाज मला तर वाटते आत्ताच खेळाडू आलेला आहे. रवी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. पहिले यश 1 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलेला आहे. गोलंदाज गजानन अर्ली ब्रेक थ्रू 1 या धावसंख्येवर आपल्या संघाला मिळून देते. तुकाराम मडवी सरांनी सध्या या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. चांगला फटका आहे. मिडऑफच्या डोक्यावरून केलेला आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पाठवला. आले आले रवीने चौकारणीचे आपलं खातं खोललेलं आहे. 4 धावसंख्येनिशी धावसंख्या आता पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 5 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. फुलटॉस चेंडू होता उजव्या एसटीवरचा. मिडऑफच्या डोक्यावरून खेळला आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पाठवला 4 धावांसाठी. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर गजानन. कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 5. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. पुन्हा एकदा गजानन तयार बॉलिंग मार्कवर. खोदून काढलेला आहे चेंडूला. व्ही शेप मध्ये खेळलेला आहे. डीप मिडॉनला चांगले क्षेत्ररक्षण. कैलासद्वारा टीमचा कॅप्टन. फक्त एकच धाव मिळेल रवीला. एकापेक्षा काही नाही. सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 6 धावा. खूप चांगली गोलंदाजी गजाननजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते. धावांना अंकुश ठेवणारी गोलंदाजी आतापर्यंत तरी त्याने पेश केलेली आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. पुल केलेला चांगला कंट्रोल. पुलचा फटका. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. महेशच्या बॅट मधून चौकार आणि या चौकारच्या साह्याने धावसंख्या आता पुढे सरकताना धावफलकावर 1 बाद 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 10 रन लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला. 10 धाबा. 1 गडी बाद झाला. महेश खेळतोय 5 धावांवर. रवी खेळतोय 5 धावांवर. दीपक 0वर बाद झाला होता. अतिशय सुंदर असे मैदान भिवंडी तालुक्यातील ऐतिहासिक ग्राउंड आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी भादवड टेमगडपाडाच्या या ग्राउंडवर हा क्रिकेटचा घमासान आपण पाहतोय. स्वर्गीय दयाबाई गुळवी स्मृती चषक 2024 चे लाजवाब आयोजन.
आफ्टरनून सेशन मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकाला होईल प्रारंभ. दिनेश दुसऱ्या षटकाची सुरुवात करेल. सामना करेल बॅटर रवी. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अतिशय वेगवान चेंडू होता. वेगाने चकित केलेला बॅटर रवीला. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर 10 ला 1 खेळाडू बाद. दिनेश पुन्हा एकदा तयार. चेंडू मात्र स्विंग केलेला आहे. आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. भव्य षटकार. ही ताकद आहे या खेळाडूची. तुम्ही त्याला खेळपट्टीवर जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. आणि त्याच्या बॅट मधून हा निघालेला जबरदस्त पॉवरफुल मायटी हिट षटकार. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 16 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा दिनेश तयार. बॉलिंग मार्कवर. बॉलर पास बॅक ड्राईव्ह खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. जबरदस्त फिल्डिंग. फक्त एकच धाव रवीला मिळेल. धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 17 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे एका गड्याच्या मोबदल्यात. चांगले आता धावा येताना दुसऱ्या षटकामध्ये दिनेश पुन्हा एकदा तयार होतोय. मिस टाइम पटकाय पण चेंडू सेफ लँड झालेला आहे. क्षेत्ररक्षक 3-3 झेपावले होते झेल टिपण्यासाठी पण तोपर्यंत अवधी होता महेश माळी याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याचा. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावपलकावर 19 धाबा. 19 धाबा. महेश माळी 7 धावांवर पोहोचलेला. वैयक्तिक रवी खेळतोय वैयक्तिक 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 12 धावांवर. दिनेश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. मिस टाइम फटका. यस जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण फलंदाज पूर्णपणे चकित झालेले होते. ते अतिशय चांगला चेंडू होता. अंदाधुंद बॅट चालवली होती तिथे महेश याने. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 19. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दिनेश पुन्हा एकदा तयार होतोय. बॅकफुटला जाऊन कट केलेल्या सेकंड स्लिप मधून चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार. या चौकारच्या साह्याने धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 23 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. महेश माळी खूप सुंदर बॅटिंग करतोय खेळपट्टीवर. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावर 23. 11 धावांवर महेश खेळतोय. रवी खेळतोय वैयक्तिक 12 धावांवर. सुंदर पार्टनरशिप दोघांमध्ये आतापर्यंत तरी बघायला मिळते. पहिला फलंदाज सांघिक 1 या धावसंख्येवर बाद झाला होता. म्हणजे बरोबर 22 धावांची भागीदारी झालेली आहे दुसऱ्या गड्यासाठी. खूप सुंदर खेळ. टायगर तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर. टायगर गोलंदाज सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. टायगर अभी जिंदा है. सामना करेल बॅटर रवी. इथून आता जेवढ्या धावा येतील तेवढ्या संघासाठी खूप किफायती आणि लाभदायक असतील. धामणगाव संघाचा विचार केला तर चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. पूर्णपणे बीट केलेला आहे. एक धीमा बाउन्सर जरूर बघायला मिळाला. निर्धावच्या रूपाने एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलेला आहे. टायगर पुन्हा एकदा तयार. जितक्या कमी धावा खर्च करेल गावदेव पुन्हा तेवढ्या संघासाठी खूपच लाभदायक ठरणार आहेत. हितकारक ठरणार आहेत. चेंडूला कट केलेल्या बॅकफुट जाऊन चेंडू स्क्वेअरिश थर्डमॅनला जातोय. त्यावर रवीने 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एका धावेचं रूपांतरण 3 मध्ये. 3 धावा कंप्लीट. धावसंख्या 3 ने पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 26 धावा. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर टायगर.
चेंडू बॅटच्या पट्ट्यात आवत असं घेता आलं तर धोका निर्माण झालेला आहे तिथे. यस, फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. तंबूमध्ये पाठवले महेश माळीला. धावबाद स्वरूपामध्ये त्याची खेळी संपुष्टात आलेली आहे. अशा प्रकारे धक्का लागलेला आहे दुसरा. विराज धामणगाव या संघाला 11 धावांचं योगदान दिलं. महेश माळीने 2 रनआउट स्वरूपामध्ये बाद होते. धावसंख्या स्थिर आहे धावपलकर 26. न्यू बॅटर विश्वनाथ. कॅप्टन आहे, नवीन कॅप्टन आहे मला वाटतं विश्वनाथ टीमचा. पण आता त्याच्या नेतृत्वामध्ये संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. समोर एक खूप बलाढ्य संघ आहे. गावदेवी पुंडा संघाने देखील खूप कमालीची कामगिरी आतापर्यंत तरी स्पर्धांमध्ये केलेल्या दमन स्पर्धा, यादगार स्पर्धा त्यांच्यासाठी राहिली. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न, तेच तर्रार चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. एक्सप्रेस डिलिव्हरी वेगाने चकित केलेला आहे बॅटर विश्वनाथला. धावसंख्या स्थिर आहे धावपलकर 26 या आकड्यावर थांबलेली आहे धावसंख्या. काय गोलंदाजी करतोय टायगर तिसऱ्या षटकामध्ये. चेंडू मात्र लॉफ्ट गेलेला आहे. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. लॉंग ऑफ सीमा रेषेवरून क्विक थ्रो गेलेला आहे. फक्त एकच धाव मिळेल बॅटर विश्वनाथला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 27 धाबा. कमालीची गोलंदाजी. 4 धाबा आतापर्यंत खर्च केलेले आहेत टायगरने 5 चेंडूंमध्ये. नियंत्रण बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. स्वागत केलेलं आहे. चेंडूला पाठवलंय. 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता वेगाने पुढे सरकताना धावपलकर 31 या आकड्यावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धाबा धावपलकर. अजूनही शेवटचा अंतिम षटक शिल्लक आहे. पण टायगरची प्रशंसा करावी लागेल. फक्त 8 धावा त्याने खर्च केलेल्या त्या षटकामध्ये. कारण दिनेशने धावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर 13 आणि गजाननने धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये 10. शेवटचा अंतिम षटक आहे. धावसंख्या धावपलकर 31. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर उमेश. उमेश तयार. चेंडू, पहिला चेंडू भिरकावून दिलेला आहे मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. जबरदस्त मायटी हिट. 6 धावांसाठी षटकार. विश्वनाथच्या बॅट मधून निघालेला हा तुफानी षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या वेगाने पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 37 धाबा. 37 धाबा. काय फटका खेळला होता. स्लॉग हिट केला होता चेंडूला. अगेन्स्ट खेळला होता फलंदाज आणि पाठवला होता मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. एकोणीस धावांवर रवी खेळतोय. विश्वनाथ ज्याने आत्ताच एक षटकार ठोकलेला आहे तो वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय. उमेश पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर शेवटचा अंतिम षटक आहे. पहिल्या डावातील चेंडू स्विंग अँड मिस. डॉट बॉल. डॉट बॉल. षटकाराचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. निर्धाव चेंडू टाकलेला आहे. यानंतर जो सामना होईल तो वीर तानाजी दापोडे आणि रामू शेठ प्रतिष्ठान ताडाली. नाणेफेक करण्यासाठी आपण सज्ज राहायचंय. मिस टाइम फटका बिहाइंड द विकेट. चेंडू जाते. एसटी रक्षक दक्ष आहे. चूक होणार नाही. चांगला झेल टिपलेला आहे जितू याने. फलंदाज बाद होते विश्वनाथ. तिसरा धक्का लागलेला आहे. धावसंख्या कायम आहे धावपलकर 37. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत. चला नाणेफेक करण्यासाठी या वीर तानाजी दापोडे
आणि स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली जयेश भोईर यांचं व्यासपीठावर नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आणि विद्यमान सरपंच ग्रामपंचायत धामणगाव मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय स्वर्गीय दयाबाई गुळवी स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये. अतिशय चांगला चेंडू होता, फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे. धावसंख्या कायम आहे धावपलकर 37. बघा उमेशने पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला, त्यानंतर लगातारचे 3 चेंडू अफलातून टाकलेले आहेत. कमालीचं कमबॅक त्याच्याकडून बघायला मिळते. थोडासा स्वेअर चेंडू बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. पंचांचा निश्चितच इशारा येतोय की व्हाईट बॉल 1+1 2 धाव मिळतील. धावसंख्या आता पुढे सरकताना 39 या आकड्यावर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. रवीची प्रशंसा करावी लागेल, एकाकी किल्ला लढवतोय खेळपट्टीवर. बॅकफुट जाऊन कट करायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. सातत्याने ऑफ स्टंपवर खूप चांगली गोलंदाजी करतोय उमेश. शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये चेंडू जातो डॉट. बॅकफुट जाऊन कट केले, जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका. चेंडूला पाठवलाय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ह्याच बरोबर धावसंख्या पुढे सरकताना धावपलकर 43 आकड्यावर जाऊन पोहोचलेले आणि विजयाचं लक्ष असेल 44 धावांचं. बरोबर ना? बोल ना, बोल. हो माझ्यावर तुझ्या किती टीमचं? मान्यवरांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर लालचंद्र म्हात्रे यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. एक लेजंड खेळाडू आहेत जय गोलेश्वर गुंदवली या संघाचे. लालचंद्र म्हात्रे यांना सन्मानित केलं जात आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. जबरदस्त क्रिकेटचे मोठे फॅन देखील आहेत, लेजंड क्रिकेटर देखील आहेत गुंदवली गावचे. मुख्य व्यासपीठावर त्यांना सन्मानित केलं जात आहे. तर टॉस 2 संघांमध्ये केला जाईल. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली आणि वीर तानाजी दापोडे. नाणेफेक करण्यासाठी मी जयेश भोईर साहेब विद्यमान सरपंच ग्रामपंचायत धामणगाव मुख्य सल्लागार मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी त्यांना विनंती करतोय आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. कॉईनची माहिती तुम्हाला मी देतोय. कॉईनची एक बाजू आहे जयदुर्गा क्रिकेट संघ टेमगरपाडा आणि दुसरी बाजू आहे ज्यांना खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय दयाबाई गुळवी चषक 2024. एकाचा नाम उल्लेख आपण करायचा आहे. दयाबाई गुळवी चषक असा कॉल तोच येतोय. मान्यवरांना विनंती करणार आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. हरेश नाणेफेक जिंकलेले काय निर्णय घेणार? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. इथे आल्यानंतर कसं वाटलं? खूप सुंदर मैदान पण आहे, आयोजन पण 1 नंबर आहे.
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोर एक बलाढ्य संघ आहे वीरताना दापोडे. या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही त्यांना कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. 4 गोलंदाज कोण युटिलाइज करणार, कोण यूज करणार 4 गोलंदाज या सामन्यामध्ये? तसे गोलंदाज 5-6 आहेत. आम्ही ते मैदानामध्ये सांगू. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. अभिषेक टॉस नाणेफेक गमावलेला आहे. पहिला सामना तुम्ही दिमागदार विजय संपादन केलेला आहे. संघामध्ये काही चेंजेस परिवर्तन बघायला मिळेल? नाही, हाय तोच संघ राहणार. अभिषेक व्यतिरिक्त असे कोणते फलंदाज आहेत की जास्तीत जास्त अपेक्षा त्यांच्याकडून ठेवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? सर्व करून 100% देण्याचा प्रयत्न असेल अशी माझी अपेक्षा आहे. वर्ष 2024 ला प्रारंभ झालेला आहे. गावामध्ये हा चषक घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतर सामन्याचे नाणेफेक संपन्न झालेले आहे. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघ कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे वीरतानाजी दापोडे या संघाला. मी आपल्याला घेऊन जातोय कॉम बॉक्स मध्ये. ओव्हर टू यू समीर ठाकरे. टार्गेट या ठिकाणी 44 धावसंख्येचं पार करावं लागेल. पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. आपण करतोय मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल या वेळेला ओव्हर पिच वर घेऊन लॉंग ऑनला कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवर विकेटची संधी चालून आली होती. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा रवी नाराज असेल. एक धाव पूर्ण झाली. सलामीवीर आपण पाहतोय टायगर आणि उमेश ही सलामीची जोडी आपण सध्या पाहतोय. फुल टॉस बॉल अक्रॉस द लाईन. शॉर्ट मिड विकेटला एक धाव या ठिकाणी मिळेल. दोन चेंडूंवर 2 सिंगल पाहायला मिळाल्या. यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट मिड ऑफच्या डोक्यावरून टिपिकल पॉवर प्लेचा फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. टायगरला जीवनदान मिळालं होतं. शून्यावर त्याची कॅच सुटली होती आणि आता त्या टायगरने एक चौकार खेचलाय. त्याच्यामुळे जखमेवर मीठ चोळणारा हा चौकार होता असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या 6 वर. प्रत्येक ओव्हर मागे 11 धावा जोडाव्या लागतील. बरोबर एक स्ट्रेटिश लॉंग ऑनला फिल्डर सेट केलं. एक डीप मध्ये काउच कॉर्नर. यावेळेला चांगल्या लाईनवर चेंडू पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेरून बॉल निघून जातोय. टायगरने कमालीचा खेळ केला होता दमनच्या स्पर्धेमध्ये. एक मेडन षटकी त्याच्या नावावरती होतं आणि एका षटकामध्ये कालुराम मडवीच्या विरोधात तब्बल 22 धावाही त्याने कुठून काढल्या होत्या. यावेळेला थोडासा फ्लाइट देण्याचा प्रयत्न. एक धाव या ठिकाणी मिळाली आहे. स्कोर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पुढे सरकत असताना 7 या आकड्यावर. या वेळेला बॅटची वरची कडा आहे. बॉल हवेमध्ये. गोलंदाज चेंडू खाली आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन.
महेश गोलंदाजी करण्यासाठी आले आणि आपण पाहतोय महेश माले यांचे सुपुत्र हिमेश फ्युचर मध्ये भारताचा स्टार म्हणून त्याच्याकडे आपण आता बघतोय. क्लीन बॉल स्विंगिंग यॉर्कर फलंदाज बाद. चर्चा आपण करत होतो की अरुणाचल प्रदेशहून हिमेश माली रणजी क्रिकेट खेळताना दिसणार आहे आणि त्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील हिमेशला की रणजीमधून हळूहळू त्याने भारतीय जर्सी लवकरच परिधान करावी आणि भारताचं प्रतिनिधित्व करावं. कुठेतरी या भूमिपुत्र आगरी समाजासाठी एक मानाचा तुरा रोवणारी ही गोष्ट आहे. प्रेम देवकर नंतर मी म्हणेल आगरी समाजामधील आणखी एक खेळाडू आता पुढे सरकलाय तो म्हणजे भारताच्या रणजीमध्ये हिमेश माली. संपूर्ण भिवंडीलाच नव्हे तर ठाणे जिल्ह्याला अभिमान असेल. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 7 या आकड्यावर महेशला मिळाली पहिली सफलता. न्यू बॅटर अनिल मैदानामध्ये एंटर झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला. पहिल्या ओव्हरमध्ये जी सरासरी हवी होती त्या सरासरीला स्पर्श करता आला नाहीये. त्याच्यामुळे इथून आता फलंदाजांना धावांचा वेग वाढवावा लागेल. महेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय अपील. वन मोर विकेट डाऊन. बॅक टू विनर. 2 धक्के दिलेत महेशनं. पुन्हा संघ बॅकफुटला. नवीन फलंदाज जीतू मैदानामध्ये एंटर झाला. हॅट्रिकची संधी असेल आणि या स्पर्धेमध्ये हा पहिला गोलंदाज ठरणार का विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा. कारण आतापर्यंत असा कारनामा या स्पर्धेमध्ये कोणी केलेला नाहीये. स्वर्गीय दयाबाई गुळवी स्मृती चषक 2024 आणि स्पर्धेचा पहिला दिवस सध्या आपण अनुभवतोय. महेश पुन्हा सज्ज. यावेळेला एक्झॅक्ट काय घडलं अपील. यस विकेट हॅट्रिक टेकन बाय मिस्टर महेश माली. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या महेशसाठी. विकेटची हॅट्रिक संपादित केली आहे. पहिला गोलंदाज ठरलाय स्वर्गीय दयाबाई गुळवी स्मृती चषक 2024 मधील विकेटसाठी पूर्ण करणारा. लगातार 3 बॉलवर 3 विकेट. पूर्णपणे आपण पाहतोय विराजपूर धामणगाव हावी ठरलाय गावदेवी पुंडासवर. बॅटिंग मध्ये देखील 11 धावांचं योगदान त्यानं दिलं. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाले जीतू. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. एकच जावी ते मिळेल. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर उपस्थित आहे. सिंगल स्कोर पुढे सरकत असताना 8 या आकड्यावर पहिली धाव महेशच्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली आहे. गजानन नवीन बॅटर आलाय. गजानन ऑफ द मार्क विथ अ सिंगल. जीतू आउट झाला या अगोदर कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये. कैलास शेलारच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी आणि तो जबाबदारी स्वीकारण्यामध्ये माहेर आहे. चौकार त्याने खेचलाय. शफल होत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार. धावसंख्या पुढे सरकत असताना 12 या आकड्यावर
म्हणजे जवळपास पहिल्या षटकामध्ये जी सरासरी मिळणं आवश्यक होती ती आत्ता कुठे धावफलकावरती पाहायला मिळाली आहे. मात्र क्रिकेट आहे, कधी काही घडू शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. फ्लाइट देण्याचा प्रयत्न, वन मोर बिग हिट. दिस इज द ब्रँडेड सिक्सर फ्रॉम मिस्टर कैलास शेलार. सिक्सर. व्हॉट अ शॉट, अमेझिंग टायमिंग. बॉलच्या लेन पर्यंत आला आणि किती ताकद होती या फटक्या मागे. एका एक मी म्हणेल आता पुन्हा एकदा गावदेवी पुंडा संघानं या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे. 6 ने धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलंय 18 या आकड्यावर. उर्वरित आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये 26 ची गरज. 12 बॉल रिमेनिंग अँड 26 रन्स टू विन. 13च्या सरासरीने आता धावा बनवाव्या लागतील. आवश्यक धावगती आता थोडीशी वाढलेली आहे. जयदुर्गा क्रिकेट संघ टेमघरपाडाच्या वतीने आणि आपण पाहतोय तमाम टेमघरपाडा ग्रामस्थांचे देखील आम्हाला भरपूर मोलाचं सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. ही स्पर्धा सफल करण्यासाठी एकंदरीत 30 संघ या स्पर्धेमध्ये ऍक्शन मध्ये 28 संघ आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसामध्ये 9 संघ असतील. दहा संघ आहेत आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये देखील 10 संघ ऍक्शन मध्ये आणि अंतिम दिवसामध्ये रविवारी देखील 8 संघ ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तिसऱ्या षटकासाठी सुरुवात करेल गोलंदाज विश्वनाथ. 12 बॉल मध्ये 26 ची आवश्यकता. फ्लाइट देण्याचा प्रयत्न, शफल होऊन हा बॉल देखील आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. बॉल जातो बिहाइंड द विकेट. मिळेल फक्त एकच धाव. धावसंख्या पुढे सरकत असताना 19 आकड्यावर. हळूहळू तर समीकरण बदलत चाललं. 11 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता असेल. विश्वनाथ जेन्युइन लेग ब्रेक हा बॉलर आहे. व्हेरिएशन्स फार सुंदर आहेत या गोलंदाजाकडे. फुल टॉस वर घेऊन स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सांगतायत की बॉल ऑप्शनला मिस करतोय. अपील जोरदार झाली होती त्या ठिकाणी. खर तर अँगल आपण पाहिला गोलंदाजाचा लेग ब्रेक करतो आणि त्याचे बॉल पडल्यानंतर थोडेसे बाहेर निघतात आणि तेच सांगितलं अंपायरने की ऑप्शनला मिस करणार तो बॉल होता. सिंगल न स्कोर पुढे सरकत असताना 22 वर 20 वर धावफलक जाऊन पोहोचलाय. यावेळेला मात्र विथ द स्विंग हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉल हवेमध्ये, फील्ड डाऊन दी बॉल. जबरदस्त झेल राजून त्या ठिकाणी पकडली आहे. फलंदाज बाद. विकेट मिळाली या ठिकाणी विश्वनाथला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये बॅटर गजानन फसला. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होत असताना मनोज. समीकरण आता काय असेल तर येणारे चेंडू 9 आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 24 ची गरज आहे. हळूहळू तर कठीण होत चाललंय. मात्र क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. हा चेंडू आपण पाहतो. यावेळेला पुन्हा फ्लाइट देण्याचा प्रयत्न, टर्न इथे मिळाला नाही. अंपायर सांगतात इट इज अ व्हाईट बॉल. आणि तसं घडलं होतं अलिमगडच्या स्पर्धेमध्ये जेव्हा एका षटकामध्ये 27 ची आवश्यकता असताना धामणगाव संघ पराभूत झाला होता. यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा. राजू डाऊन द बॉल. आणखी एक फलंदाज बाद होणार. जबरदस्त कॅचिंग पाहायला मिळाले डीप मध्ये मिड विकेटला. लगातार दुसरी कॅच राजू मात्रेनं पकडली. फलंदाज बाद.
पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल. कैलास शेलार थोडासा नाराज असेल, कारण एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. त्याला मात्र या ओव्हरमध्ये जास्त स्ट्रायकिंग एंड मिळालं नाही आणि त्याच्याचमुळे तो आता थोडासा नाराज पाहायला मिळाला. धावसंख्या 21 आहे. 23 ची गरज यावेळेला. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. तिसऱ्यांदा झेल पकडणार का? यस, इट्स गॉन. 3 कॅच पकडल्या राजूने. या ठिकाणी आपण पाहतोय विश्वनाथला 3 सफलता मिळाल्या आणि याचबरोबर 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 21 धावा. इथून आता शेवटचे 6 बॉल शिल्लक. सामना जिंकण्यासाठी 23 ची गरज. योगेश गोलंदाजी करण्यासाठी अंतिम षटक आणि 23 ची गरज. योगेशचा पहिलाच बॉल. यावेळेला काय घडले पाहावं लागेल. बॉल सरळ निघून जातोय बॉर्डरलाईनच्या दिशेनं. हे पहा, क्रिकेटमध्ये फुटबॉल. विराट कोहलीच्या खेळामध्ये सुनील छेत्रीचा वापर या ठिकाणी करण्यात आला, जे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम आहेत दोन्ही स्पोर्ट्सचा विचार केला तर. पंचांचा चौकाराचा इशारा आलेला आहे. 4 ने धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहतोय 25 या आकड्यावर. इथून आता समीकरण येणारे 5 बॉल 19 ची गरज. योगेश पुन्हा एकदा वळतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइट मध्ये बीट झाला बॅटर. लालसा दिली होती, थोडासा पुढे खेचला होता. डॉट बॉल आलाय. कैलास अजूनही मी म्हणेल प्रयत्न करतो आणि जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत विजयाचे स्वप्न नक्कीच हे जिवंत असतील. ऑफ ब्रेक, वॉट बॉलिंग. या अगोदर लेग ब्रेक, त्यानंतर ऑफ ब्रेक. योगेश कमाल करतोय. डावी उजवी दोन्ही बाजूने पळू शकतो, हे पाहू शकता. खरं तर योगेशला मी बऱ्याचदा शर्तींना पाहतच असतो. डावी उजवी बाजू दोन्हीकडे खरं तर चेंडू वळवण्याची तो क्षमता ठेवतोय सध्या तरी गोलंदाजीमध्ये. लगातार 3रा डॉट बॉल. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा बरोबर यॉर्कर लेंथ होता आणि इथे आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 26 वर 18 ची गरज. चेंडू फक्त 1 शिल्लक. योगेश वळतोय आणि याचबरोबर हा चेंडू आलाय डॉट आणि इथे सामना जिंकलेला आहे विराट स्पोर्ट धामणगावनं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम विराट स्पोर्ट धामणगाव. हार्ड लक, टफ लक टीम गावदेवी पुंडास. दरम्यान आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. तत्पूर्वी एक स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत. गावदेवी पुंडासचे उत्कृष्ट क्रिकेटर भीमराव जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित